थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. काही गावदेवी गोखिवरे संघाच्या कर्णधाराने प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला मैदानाच्या दिशेला जाऊया जिथे सुरू होतोय सामना. आई मरदेवी राजवडी बी वर्सेस गावदेवी देवदळ. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं, सर्व अतिथींचं आणि सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. भावेश गोलंदाजाला बघतो आपण. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आणि 22 रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाचं खातं खोललं जाते. जी सलामीची जोडी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये वंदेश आणि आदित्य अशी सलामीची जोडी आहे. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. ब्लॉक बॉल मध्ये टाकलेला होता पण तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. अशा प्रकारे या चेंडूवर एक धाव येते. संघाची धावसंख्येचा विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. भावेश याला आपण बघतोय 4-5 पावलांचं रनअप आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल वंदेश याच्यासाठी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या झालेली ती 2. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय. बॉल येतो लॉगऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक होते परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अप्रतिम सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावा येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4 धावा. बघा संत सावध गतीने पुढे जाताना बघतोय आपण गावदेवी स्पोर्ट देवदळ संघाला एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो वंदेश आणि आदित्य यांच्या मार्फत. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. बघा फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा उठवला गेला यावेळी वंदेश याच्याकडून. वंदेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 8 धावा. डीजे थँक्यू. तर संघाचं दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रोहित सुतार याला बघतोय. समोरच्या दिशेला जो फलंदाज बघतोय आदित्य सारखा एक फलंदाज आहे ज्याने 1 चेंडू मध्ये सामना केलेला आहे आणि 1 धावेवर खेळतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 8 धावा. रोहित आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल आदित्य याच्यासाठी. या पुढचा चेंडू खराब चेंडू असेल. हा बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होता. यस पंचांकडे इशारा केला जातोय.
नो चेंडू घोषित केला जातोय. हा अशा प्रकारे ह्या चेंडूवर बघा 3 धावा येत आहेत. तर 3 धावा आल्याच्या नंतर लगेच धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 11 धावा. बघा याच्या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल फलंदाज. काही कमबॅक बघतोय आपण की ज्याचा पुरेपूर फायदा उठवायला हवा होता आदित्य यांनी, परंतु निर्धार चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम कमबॅक रोहित याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 11 या धावसंख्येवर. या पुढचा चेंडू यावेळी बघा फटका फसलेला आहे. एष्टी रक्षक येतोय झेल पकडण्यासाठी, परंतु झेल सुटला जातोय. अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. दोन धावा येते. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 13 धावा. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. येस, पंचांकडून इशारा येतोय. रेफर केलं जाते यावेळी बघा थर्ड अंपायर जवळ. तर नॉट आउट असेल. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. थोडस फास्ट घ्या. थँक्यू डीजे. तर चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला रोहित याच्याकडून. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 13 धावा. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात फटका फसला. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली आणि अशा प्रकारे झेल ड्रॉप होतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी आपण बघतोय आदित्य याला नक्कीच झेल पकडायला हवा होता, परंतु तसं काय होत नाही आणि अशा प्रकारे जीवदान मिळते. धावसंख्या बघतोय धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 15 धावा. चांगली गोलंदाजी ज्यावेळी गोलंदाज करते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ द्यायला हवी. परंतु यावेळी थोडासा नाराज होते रोहित, कारण एक विकेट घेण्याचा एक प्रयत्न आला होता परंतु अपयशी होतोय. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी.
जे बघा झेल सुटला त्याच्यानंतर लगेच षटकार येतो आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 21 धावा. आता मात्र खराब चेंडू मानावा लागेल. रोहित यांचा तो सुरळीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. नो चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 22 धावा. तर बघा पुन्हा एकदा पंचांकडून इशारा केला जातोय की फ्री हिट चेंडू असेल आणि या फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्य सारखा फलंदाज करेल मला तरी वाटते नक्कीच. ओ हो 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 अप्रतिम चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. थँक्यू डीजे. बघा जर विचार करायचा गेला तर 2 चेंडू फ्री हिट चेंडू आलेले होते परंतु डॉट डिलिव्हरी गेली त्याच्यानंतर पुरेपूर फायदा उठवता आला नाही. यावेळी आदित्य याला तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू होते. उमेश याच्या हातामध्ये चेंडू बघतोय आपण राऊंड विकेटने गोलंदाजी करताना. यापुढचा चेंडू गोलंदाजीच्या दिशेने खेळून काढला. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होताना दिसतंय आपल्याला. थँक्यू डीजे. तर धावजीतच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर सागर जोगारी. तर बघा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यापुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातो. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती मात्र 23 धावा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू लागा. बघा पंचांकडून इशारा केला जातो पुन्हा एकदा. नो चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला. उमेश याच्याकडून येतोय. बघा 2 चेंडू जे नो टाकले होते ते रोहित यांनी परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नव्हता. यावेळी बघा स्ट्राईकच्या दिशेने जर विचार करायला गेला यापुढचा चेंडू आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आलेला आहे पुन्हा एकदा. बघा फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. ही एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 26 धावा. तर ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा.
तर उमेशसाठी पारितोषिक लागते इथे. अजय मडवी याच्याकडून विकेटची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर 300 रुपयाचं पारितोषिक. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू. दोन धावा येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. चार चेंडू लागून झालेले या षटकामधले. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे. ओव्हरथ्रो होत आहे आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव येते की काय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 31 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा एकेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण गावदेवी स्पोर्ट देवदल. बघा जे चेंडू 3 फ्री हिट आले होते त्याच्यावर सुद्धा मोठा फटका आला नव्हता. या मोठा फटका खेळावा लागेल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या चौकाराची गरज सुद्धा होती गावदेवी देवदल स्पोर्ट संघाला. हे 4 धावा येतात आणि 4 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र सन्मानजनक धावा 35 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विनोद. शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवण्यात मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट देवदल संघ. शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 36 धावा. विनोद मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलावडी चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. बघा विनोद दलवी याच्यासाठी सुद्धा विकेटची हॅट्रिक साजरी केली तर भुवन लोखंडे याच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक येईल. या पुढचा चेंडू बॉल बघते मोठा फटका येतोय ते बॅट मधून लॉगाच्या वरून 6 धावा. थँक्यू डीजे सागर याच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका आणि या 6 धावा येतात. 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लागली गेली ती 42 धावा. त्या पुढचा चेंडू बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला जातोय. मिसफील्ड झाली आणि चुकीला माफी नाही. थँक्यू डीजे. या 4 धावा येतात. 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 44 धावा. आता मात्र 2 विकेट आले तरी सुद्धा 300 रुपयाचं पारितोषिक आहे.
या पुढचा चेंडू बघूया. एसटी रक्षक जातोय झेल पकडायला. मला वाटते चेंडूवर धाव घेतलेली नसेल. धाव झाली असती परंतु ह्या चेंडूवर धाव घेतलेली नाही. पण मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करेल मला वाटतंय सागर. धाव संख्या झालेली आहे ती 46. विनत गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॉल जातोय तो मिडांच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी आई मरुदी राजावडी बी संघाला. चला थोडस फास्ट घ्या. देवदल संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू डिजिटला. राजावली संघ सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चला 49 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले. पंचांकडे इशारा केला जातोय.
रोहित आणि जयेश अशी ही जोडी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूमध्ये 49 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. बघा पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघा कसं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे यावेळी कर्णधार यांनी. चला पहिल्या चेंडू पहिल्या षटकामधला या पुढचा चेंडू बॉल बघतोय आपण मिडॉनच्या वरून येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर या 6 धावा येतात रोहितच्या बॅट मधून आणि 6 धावेने संघाचं खातं खोललं जाते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 6 धावा. सागर जोगारी याला बघतोय गोलंदाजी मार्कवर. त्यांनी चांगली फलंदाजी केलेली होती परंतु आता मात्र गोलंदाजाची धुरा त्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू बघतोय सागर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मुहूर्त विकेटचा मारा. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर थोडंसं स्वतःला सावरलं गेलं आणि डॉट डिलिव्हरी येते. यावेळी बघायला गेलं तर लॉग ऑफ आलेला आहे सीमारेषेवर. त्याच्यानंतर बघतो आपण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण सीमारेषेवर मिड विकेटचा क्षेत्ररक्षण सीमारेषेवर गेला आणि स्क्वेअर लेग सर्कल मध्ये आला. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते सागर. पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला. या पुढचा चेंडू फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. अशा प्रकारे पहिला विकेट. थँक्यू डीजे. धावसंख्या 6 असताना पहिला गडी बाद होतोय. रोहित याच्या रूपाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर किशोर. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 49 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे ती धावफलकावर मात्र 6 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सागर याच्याकडून. आपल्याला षटक क्रमांक पहिलं म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला गेलं तर नक्कीच जास्ती धावा जमवायचा प्रयत्न करतोय संघ परंतु यावेळी थोडासा कमी पडताना बघतोय राजावली संघ. या पुढचा चेंडू विडांच्या दिशेला गेला होता. चेंडू चांगला क्षेत्ररक्षण होते सर्कल मध्ये. चांगली कॉलिंग नव्हती यावेळी बघायला गेलं तर. बघा कल्पेश भोईर याच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे किशोर याला. वालईपाडा कल्पेश भोईर प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती परंतु यष्टीरक्षक बीट होतोय आणि चेंडू जातोय मागच्या दिशेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार. थँक्यू विजय. इथे आपण पाहतोय की प्रत्येक षटकारासाठी किशोर यांच्यासाठी पारितोषिक आहे. कल्पेश भोईर युक्ती येईल मालईपाडा टीमचे खेळाडू आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हे किशोरसाठी हे पारितोषिक जाहीर झालं आहे आणि पाहूया की पारितोषिक पटकावले जातील का. तर अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर चौकार येते माझ्या मताने. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1 बाद 10 धावा.
बिग टोटल चेस करायचं आहे आणि तिथून आपण पाहिलं तर मग चांगलं षटक काय पहिल्या बॉलवर आपण पाहिलं होतं बिग हिट परत चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आता यंगस्टार प्रभावी मारा करतील का. आकाश जोगारी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं बघा पॉवर प्लेचं बंधन आटलेलं आहे यावेळी. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यापुढचा चेंडू चांगला होता. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मी तर म्हणे मोठे फटके खेळावे लागतील यावेळी कारण जे समीकरण आहे ना 18 चेंडू मध्ये 39 धावाची गरज होती. आता मात्र त्याच्यामध्ये एक धाव ऍड होते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 11 धावा. 38 धावेची गरज आहे. चेंडू असतील ते 17. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. बॉल जातोय लॉग आउटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. वाढ डीजे आणि या षटकाराने मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज मात्र लागू झाले. आता आपण पाहिलं तर किशोर यांच्यासाठी कल्पेश भोईर यांच्या माध्यमातून जाहीर झाल्यावरती सिक्सर मागे 100 आणि एक मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला. यस जय सर आणि 6 धावेनी संघाची धावसंख्या आता मात्र 17 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बॉलरच्या दिशेने खेळून काढला चेंडू. बॉल येतो लॉग ऑनच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 18 धावा. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 3 चेंडू टाकून झाले. आकाश याच्याने 3 चेंडूवर 8 धावा मोजतोय. आकाश सारखा गोलंदाज आणि त्याचं श्रेय जाते किशोर सारखा एक अनुभवी फलंदाजाला कारण दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर लगेच स्ट्राईक रोटेट केली गेली. आता मात्र जय भुयाल हा स्ट्राईक चेंडूवर आहे. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे 18 या धावसंख्येवर. चांगला कमबॅक आहे षटकार खाल्याच्या नंतर आकाश याच्याकडून बघायला मिळते. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्मवर विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू यापुढचा चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी मात्र. धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक किशोर याच्या जवळ आहे आणि किशोर हा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करेल. नंतर विचार करायला गेला तर 49 धावांचं पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली 19 धावा. 13 चेंडू आणि 30 धावेची गरज. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. बॉल थर्ड मॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे राजावली संघ. का धावसंख्या बघायला गेलं तर 20 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. जयेश सर डेफिनेटली आपण पाहिलं तर मग चांगले बॉलिंगची गरज असणार आहे आणि इथून आपण विश्लेषण करायचं झालं तर मग येणारी गोलंदाजी कोण मात्र स्वीकारेल आता पाहूया. तर कदाचित रघुनाथ जोगारी बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहावा मिळतील आणि इथून आपल्या पार्टनरशिपचे म्हणजे ज्याप्रकारे किशोर आहे त्यांच्याकडून सगळ्यात मोठी आपण पाहिलं तर जबाबदारी असेल आणि ते जबाबदारी मात्र आपण पाहिलं तर पूर्ण करावी लागेल त्यांना. तर नक्कीच बघा दोन्ही जर विचार करायला गेला तर एका बाजूला किशोर हा अनुभवी खेळाडू आहे. त्याच नंतर आपण बघतोय रघुनाथ जोगारी हे सुद्धा एक अनुभव आहे. दोन्ही संघांचं बघायला गेलं तर खेळाडू हे अनुभव लावण्याचा प्रयत्न करतील. जय सर यस डेफिनेटली आपण पहिला रघुनाथ जोगारी गोलंदाजी मार्कवर आले. त्यांच्यासाठी त्यांचे मित्र रवींद्रजी ठक्कर विद्यमान सरपंच याच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. यस डेफिनेटली आपण पाहिलं आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली गेली आहे. विद्यमान सरपंच ज्याप्रमाणे रवींद्रजी ठक्कर साहेब आणि रघुनाथ जोगारी यांचे मित्र आहे त्यांच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 जर विकेट प्राप्त केले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांना दिला जाईल आणि हे पारितोषिक जाहीर झाले आता रघुनाथ जोगारी यांच्यासाठी.
चला पुढचा चेंडू बघूया या षटकामधला. या पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, शतरक्षक येतोय त्याच्या खाली, पण तो सेफ शॉट मानावा लागेल. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी केला नाही. कारण जयचा विचार करायला गेला तर मागच्या हप्त्यामध्ये जी स्पर्धा या मैदानामध्ये झाली होती त्याच्यामध्ये पहिली षटकाराची हॅट्रिक साजरी करणारा फलंदाज बघेल तर जय सर तो जय भुयाल याच्या बॅटमधून ती षटकाराची पहिली हॅट्रिक आली होती सरपंच उपसरपंच चषकामधली. डेफिनेटली आपण पाहिलं तर या वेळेला त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूने बघतो एक अनुभवी गोलंदाज रघुनाथ सारखा गोलंदाज आहे. बघूया काय होते या चेंडूवर. तिसरा चेंडू असेल. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडू मला तरी वाटते राजवली संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतील, कारण जो रन रेट बघायला गेला तो आता मात्र थोडासा वाढताना दिसतोय. 9 चेंडू आणि 28 धावेची गरज. मोठे फटके खेळावे लागतील या षटकामध्ये. रघुनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे गडी बाद होतोय. जय सारखा एक चांगला फलंदाज बाद होताना दिसतोय. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय जे पारितोषिक आहे 3 चेंडूवर 3 विकेट. तर मला वाटतं 4 चेंडू फेकून झालेत आणि त्यापैकी एका चेंडूवर विकेट, म्हणजेच आपण पाहतोय की येणाऱ्या 2 बॉलमध्ये 2 विकेट. तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज मात्र दिलं जाईल. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर विकेटची गरज आहे सध्या तरी देवदल टीमला, कारण की जरी मॅच जिंकायची आहे तर मग विकेट डॉट चेंडू इथे फेकावेत लागतील. तर विनोद दळवी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणे होते. पुन्हा एकदा रघुनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो. लॉगऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडला जातोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट येतोय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 1000 रुपयाचं कॅश प्राईज लावलेला आहे. बघूया टिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. यावेळी रघुनाथ जोगारे यांच्यासाठी बघा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधला आणि एक चेंडू मध्ये एक जर विकेट आला तर 1000 रुपयाचा मानकरी ठरवू शकतोय. तर मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे. यावेळी स्ट्राईक किशोर याला घेणं खूप गरजेचं आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईन होतो मिस्टर उमेश वर्गणा. बघा हॅट्रिकला चान्स आहे. विकेटची हॅट्रिक. ह्या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक साजरी करताना दिसेल की काय रघुनाथ जोगारी. या पुढचा चेंडू हॅट्रिक येतोय की काय. ओहो आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. अशा प्रकारे रघुनाथ जोगारी थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि बघा 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. षटका विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं होतं राजवडी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्याकडून. आणि बघायला गेलं तर शेवटच्या 3 चेंडूवर हे 3 विकेट येत आहेत आणि कमबॅक करतोय यावेळी गावदेवी स्पोर्ट देवदल संघ. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये असेल. 6 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु किशोर आहे एका बाजूने. हा किशोर याला
चांगले फटके खेळावे लागतील. जो अनुभव आहे तो अनुभव यावेळी दाखवावा लागेल. एक टेनिस क्रिकेट मधला चांगला फलंदाज बघतोय किशोर गांगुर्डे. प्रणित हा गोलंदाज येते गोलंदाजी मार्कवर. सहा चेंडू आणि 28 धावेची गरज किशोर. यापुरता चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसला गेला. अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते. तर मात्र समीकरण बदलताना दिसते. 5 चेंडू आणि 28 धावा. इथे तर एक पराक्रम करावा लागेल. 5 चेंडू मध्ये तब्बल 5 षटकार मारावे लागतील. प्रणित गोलंदाजी मार्कवर. निर्धार चेंडूची सांगता. आता मात्र मी नक्कीच सांगेन गावदेवी स्पोर्ट देवदल विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. बघा तिसरं षटक होते. त्या तिसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक झाला. तिसऱ्या षटकाचा जर विचार करायचा गेला तर तिसऱ्या षटकामध्ये 1 धाव देऊन 3 महत्वपूर्ण गडी बाद केले गेले. यापुरता चेंडू निर्धार चेंडू. बॅक टू बॅक 3 निर्धार चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 21 धावा. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल प्रणित याची. यापुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. झेल सुटला जातोय परंतु 1 धाव येते आणि एका धावेने धाव संख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 22 धावा. काय 49 धावांचं लक्ष होतं पण तो थोडासा कमी पडला गेला मी तर म्हणेन. धावा झालेल्या आहेत त्या 22 धावा. काही गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. यापुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज स्वतः जातोय झेल पकडतोय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सागर याच्या मार्फत चांगलं षटक आटललं गेलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या. परंतु तिसरं आणि चौथं षटक अप्रतिम षटक म्हणावं लागेल. थँक्यू डीजे. तर मला वाटतं हा पहिला जर चेंडूवर जर झेल पकडला असता आणि याच्यानंतर जर लॉट चेंडू गेला असता तर या स्पर्धेचं पहिलं मिडल षटक मिस्टर प्रणित याच्या नावावर चढलं असतं. परंतु तसं काय होत नाही. चांगलं षटक म्हणावं लागेल. 1च धाव येते या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नौशा पागी. चला थोडासा फास्ट घ्या. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 22 धावा. यापुढचा चेंडू काय अप्रतिम डिलिव्हरी टाकली गेली परंतु एका धावेसाठी हा षटक थोडस नाराज केलेला आहे क्षेत्ररक्षकाने. जर झेल पकडला असतं तर नक्कीच या टुर्नामेंटचं मिडल षटक झालं असतं परंतु तसं काय होत नाही. आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय गावदेवी स्पोर्ट देवदल संघ. आणि लगेच मी कर्णधाराला विनंती करतोय की नॉनपिकीच्या कॉलसाठी या देवदल आणि न्यू स्टार मळवीपाडा असा हा सामना होईल. तसंच रघुनाथ दादा जोगारे यांनी सुद्धा यायचं आहे. जे 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि किशोर गांगुर्डे यांना सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं होतं षटकारामागे. बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अंड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अंड्यामध्ये. चला गावदेवी देवदल संघाचा कर्णधार यो दिसतोय नाना बोला बोलून